यावर्षी पाहतो आपण की जी आपल्याला तूर दिसत आहे, तर ही तूर याला आता काही ती कळी अवस्थेत आहे, काही शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आणि 50% 60% फूल अवस्थेत आहे. परंतु यावर्षी आपण पाहतो की फूल जे आहे तर ते दरवर्षीच्या तुलनेत या टाईमला फूल असं बहरलेलं असायचं, परंतु यावर्षी फुलं कमी असण्याची काय कारणे आहेत? तर सुरुवातीला आपल्या इकडे पाहतो नोव्हेंबरपर्यंत झालेला जो पाऊस आहे, तर तो नोव्हेंबरपर्यंत झालेला पाऊस आणि त्या पाऊस उघडल्यानंतर मग 1-2 दिवस धुवारी आली आणि विदर्भामध्ये मग त्यानंतर पाहतो आपण की मागील आठवडाभर जी थंडी आहे 9, 10, 11, 12 ह्या याच्यामध्ये 5 तारखेनंतर तर ती थंडी जास्त पडली. म्हणून फुलाची जी क्षमता जेवढ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, पहिले जास्त पाऊस आणि नंतर मग थंडी, तर या माध्यमातून मग आता मागील 2-4 दिवसापासून टेम्परेचर आता थोडं वाढायला सुरुवात झाली, थोडी थंडी कमी झाली. तर आता फूल आपल्याला पुन्हा येतील का? जसं तुरीला आपण पाहतो की 7 बार येतात असं म्हणतो, तर निश्चित आता फुलं येणार आहेत. फक्त आपला एखादा खर्च वाढू शकतो, आपल्याला एखादा स्प्रे जो आहे, तसं आता आपलं जनरली थंडी जास्त नसते समजा तर मग एका स्प्रेमध्ये भागलं असतं, परंतु आता आपल्याला एखादा स्प्रे आताही काढा, तो कमी खर्चाचा काढा आणि त्यानंतर मग ज्यावेळेला शेंगा 60% 70% परिपक्व अवस्थेत असतात त्यामध्ये आपण मग एखादं कीटकनाशक चांगलं मारतो, तर ते मारा, काळजी करू नका. आता टेम्परेचर फ्रेश पण आहे आणि थोडं वातावरण थंडी जी आहे ती कमी आहे, म्हणून आता फुलं निश्चित धरणार आहेत. आपण सगळ्या तुरी बघू शकतो की दरवर्षीसारखा फुलोरा कमी आहे, पण फुलोरा आता वाढणार आहे. धन्यवाद.